जय जनार्दन मंडळी। तर आज आपल्या सोबत श्री क्षेत्र राघवेश्वर देवस्थानचे महंत मठाधिपती परमपूज्य राघवेश्वर नंदगिरीजी महाराज आहे। तर आज आपण त्यांना खास भेटण्यासाठी आलेलो आहोत। म्हणजेच आज आपण बाबांचा जो जीवन प्रवास आहे तो आपण बाबांकडून जाणून घेणार आहोत। तर बाबा, सर्वात आधी आपलं स्वागत आहे आमच्या चॅनल वरती। तर बाबा काय सांगाल, तर थेट एक प्रश्न असा आहे आपल्याला की आपण जो संसाराचा त्याग केला आणि आपण इथपर्यंत पोहोचलेस, तर त्यामाग एक काय कारण होतं की कसा होता आपला जीवन प्रवास? गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। पहिला प्रथम पवित्र अशा भूमीला वंदन करू। या भूमीमध्ये असणाऱ्या सर्व देव देवतांना वंदन करूया आणि बाबांच्या कृपेने, आई वडिलांच्या आशीर्वादाने अनेक जन्माची साधना असेल, अनेक जन्माचं पुण्य असेल, त्या माध्यमातून आई वडील पण चांगले धार्मिक होते। आणि आमच्या खेडेगावमध्ये पूर्वी ते ग्रंथ लावत होते हनुमान मंदिरामध्ये। गाव कोणतं होतं बाबा? पिंपळखोटा, तालुका येवला ही आमची जन्मभूमी आहे। 1957 मध्ये माझा जन्म झालेला आहे आणि बाबांच्या कृपेने आई वडिलांची सेवा खूपच झाली, साधू संतांची पण झाली। आणि हे सगळं होतं हे पूर्वीचं काही असेल तर होतं। वयाच्या 13व्या 14व्या वर्षी नाथ बाबांचे नवनाथ ग्रंथ ऐकला आणि मनात कल्पनाने आपल्याला साधूच व्हायचं आणि ते तेव्हापासून मनामध्ये रोमारोमामध्ये बिंबलं। परंतु बाबांच्या इच्छेने संसारही करायचा होता। मग संसार करताना लक्ष्मी चांगली मिळाली, संसार खूपच चांगला। त्या संसारामध्ये मनाची पूर्ण तृप्ती झाली का आता असं काही शिल्लक राहिलेलं नाही। आणि पुढे जनार्दन बाबांचा स्पर्श झाला, साईबाबांचा, अनेक साधू संतांची कृपा झाली आणि बाबांचं अनुष्ठान 12व्या पुण्यस्मरणामध्ये केलं। आता 36वं पुण्यस्मरण आहे, म्हणजे 24 वर्षापूर्वी। त्यावेळेला बाबांचे आशीर्वाद, साधू संतांचे आशीर्वाद, ग्रंथाचे थोडं काही अवलोकन लहानपणामध्ये झालेलं असल्यामुळं, त्या वाटाने प्रवास केल्यामुळं, म्हणजे 24 वर्षापूर्वी मी 3 ते 3.5-4 हजार रुपये एका दिवसाला मिळवायचो। कारण सगळ्यांचे मन राखले, जो सगळ्यांचे मन राखतो त्याला सगळे भगवंत हात जोडून त्यांच्या पुढे उभा असतो। इकडं सगळं वळण्याच्या मागे बाबा, इकडे वळण्याच्या मागे केवळ नवनाथांचा ग्रंथ आणि लहान वयामध्ये ऐकलेले ग्रंथ। मला ते 4-5 वर्षाचा असेल त्यावेळेला ते गावामध्ये पोथी असायची, मी आजची हात धरून जायचो आणि मला आरती घ्यायची खूप हौस होती। मग ती आरती कधी पूर्ण ग्रंथ होईल तेव्हा आरती, मग मी ते मन लावून ऐकायचो। शेवटच्या दिवशी श्रावण महिन्यामध्ये आणि नाही रोजच होते ना ग्रंथ अध्याय झाले आणि मग 4-5 वाजता ती गावातली मंडळी जमली काय मला बोल, हे पुरा काल काय झालं ते सांग, मी जसं सांगायचो। म्हणजे ही आवड होती, म्हणजे आधीपासूनच आपल्याला आवड होती, लहानपणापासून एकदम। आणि देवाच्या कृपेने पुढे संसार चांगला केला। बरेच जण म्हणतात संसार काय असं तसं आहे, परंतु जनार्दन बाबा म्हणायचे संसार करण्याकरता देवाने इथं पाठवलेलं आहे। संसारामध्ये पती पत्नीचं एक चित्त पाहिजे, गुरु शिष्यांचं एक चित्त पाहिजे आणि त्याप्रमाणे बाबांच्या कृपेने ते होत गेलं। आई वडिलांचे आशीर्वाद झाले, संसार झाला आणि 3-4 हजार रुपये रोज मिळायचे, त्याचा चांगला उपयोग केला। आणि मग पुढं 12व्या पुण्यस्मरणाला अनुष्ठानामध्येच ठरलं का आता काहीच करायचं नाही, गेर टाकायचं नाही, संसार आता बस झाला आणि तिथून सगळं जीवन जनार्दन बाबांच्या चरणी अर्पण केलं। आणि बाबांच्या माध्यमातून मग आता इथे येऊन 16-17 वर्ष झाले। 17 वर्ष झाले, अजून मी आलो होतो 4 महिने एकनाथी भागवताचं पारायण करण्याकरता। कारण तुकाराम महाराजांनी एकनाथी भागवताचे पारायण केले 1000 आणि शरीर घेऊन वैकुंठाला गेले। आता मला तर काही शरीर घेऊन वैकुंठाला जायचं नाहीये, परंतु मी म्हणलं 100 पारायण तरी आपण करू, कारण माझी शाळा पहिली पण झालेली नाही। परंतु बाबांचा जेव्हा छंद लागला, 12व्या पुण्यस्मरणाला अनुष्ठान केल्यावर एकमेव बाबा म्हणजे बाबा, तर बाबांचा ग्रंथ एकनाथी भागवत बाबांनी गुळवाडीला ऐकला, म्हणजे वाचला। दहेगाव सोडल्यानंतर गुळवाडीला आले, त्यावेळेला त्याची किंमत 30 रुपये होते।
ग्रंथाची किंमत, त्या ग्रंथाची. आणि तो ग्रंथ बाबांनी 6 महिने वाचला. मी विचार केला तोच ग्रंथ बाबांनी वाचलेला आहे. म्हणलं त्याच्यावर आपण नुसतं बोट फिरवू असं. तर ते बोट फिरवलं 27 दिवस मून धरून. परंतु त्या 27 दिवसाचा परिणाम असा झाला तर मला भागवत आता 70-80% वाचता यायला लागला. मला एक अक्षर पण लिहिता येत नाही, आजही येत नाही. परंतु बाबांच्या कृपेने एक ना ती भागवत आता रोज सकाळी 5:45 ते 6:15 पर्यंत लाईव्ह असतो. आणि हे सगळे देवाची कृपा आहे, भगवान भोलेनाथांची आशीर्वाद आहे. आणि सगळ्यात महत्वाचं प्रवासामध्ये एकच आठवतं का सर्वांवर प्रेम करावं हाच राजमार्ग आहे. आणि त्या प्रेमाने सगळं जग जिंकता येतं. आणि ते प्रेम जनार्दन बाबांनी असं स्पर्श केला, जवळ घेतलं. त्यावेळेलाच जे काय द्यायचं दिलं तेव्हा नाही कळलं, पण आता कळलं खूप काही दिलं. आणि ते म्हणजे सर्वांवर प्रेम करायचं एवढंच. आणि भगवान भोलेनाथांची सेवा मिळते. रोज सकाळी अभिषेक होतो, पंचामृतांनी पूजा होते, गायीची सेवा होते, अग्नीची सेवा होते, अतिथीचा आदर सत्कार होतो. आणि देवाच्या कृपेने हे सर्व बाबाजी करून घेतात. आणि मी केलं असं कधी म्हणू नये, कारण मी केलं म्हणणाऱ्याचं डिपॉझिट जप्त होतं आणि मी केलेलं देवाला आवडत नाही. हे सगळं काही जे काही दिसतं डोळ्याने हे सगळं बाबांची कृपा आहे, राघवेश्वरांचे आशीर्वाद आहे. आणि आता लवकरच गुरुवारी गंगागिरी महाराजांचा अखंड हरिनाम सप्ताह आपण लवकरच घेतो. आता हा 26ला मिळेल किंवा 27ला मिळेल, पण मिळवायचा. आणि येणारा 27चा कुंभ हा वर्णनीय असेल. कध्या कुंभामध्ये जगामध्ये जनार्दन बाबा कसे आहे हे दिसलं पाहिजे. जनार्दन बाबांचे विचार काय आहे, कारण त्या विचाराने सगळ्या जगाचं कल्याण होणार आहे. जसं प्रभू रामचंद्रांचा अवतार आहे, कृष्णम वंदे जगद्गुरु हा एक अवतार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवतार आहे. त्याचप्रमाणे निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन बाबांचाही अवतार आहे. त्या बाबांचं वाक्य आहे, संसार चांगला आहे पण तुम्ही 4 गोष्टीचा त्याग करा. परकेचं काहीच घेऊ नका, परान्न खाऊ नका, परनिंदा करू नका, परस्त्रीगमन करू नका, परकेचं धन घेऊ नका. बस तुमचा संसार सुखाचा होईल आणि तुमच्या सानिध्यात जे येतील तेही सुखी राहतील. बाबा म्हणले माझ्या विचाराने जे चालतील, राज रजवाड्याकडे जे ऐश्वर्य नाही ते ऐश्वर्य त्यांच्याकडे आहे. आणि त्याच्यातला मी एक पण आहे बरं का. तेव्हा मी बाबांवर खुश आहे. आणि हे सगळं ईश्वर भगवंताने भरलेलं आहे. सगळ्या ईश्वरामध्ये भगवंत भरलेलं आहे. हर देश में तू, हर भेष में तू, नाना रूपे घेसे. हे साईबाबांना कळलं. मग स्वर्ग खाली उतरवलं. जंगलीदास माऊलीला कळलं विश्वात्मक जम सगळ्या ईश्वराचा आत्मा एक आहे. स्वर्ग उतरला. आणि तुम्हा आम्हाला कळावं म्हणून जनार्दन बाबांनी अवतार घेतला. आणि तुमच्या आमच्यामध्ये येऊन यज्ञ काय, अनुष्ठान काय, आई वडिलांची सेवा काय, धर्म बाबांनी शिकवला. तेव्हा त्या बाबांच्या आशीर्वादाने सगळ्या जगाला एक चांगली ऊर्जा मिळेल, चांगली प्रेरणा मिळेल ही अपेक्षा करतो. आणि मी तर नेहमी आनंदितच आहे. तर शेवटचा एक प्रश्न आहे बाबा आपल्यासाठी. तर आपला इथपर्यंत जो प्रवास होता तो की आपल्या घरामध्ये पूर्ण आध्यात्मिक धार्मिक या वातावरण होतं. या वातावरणाच्या दृष्टीतनच आपण आणि आपल्याला एक धार्मिकतेची आवड होती आध्यात्मिकतेची, त्याप्रमाणेच आपण इथून पुढचा आपला प्रवास झालेला आहे बाबा, बरोबर. तर यामध्ये आपल्याला प्रश्न असा आहे की यामध्ये आपण जनतेला काय उपदेश द्याल? नाही, आता जनतेला उपदेश एकच आहे, बाबांचे विचार घेऊन चला. जनार्दन बाबांचे विचार एकच आहे, संसार चांगला आहे पण पती पत्नीचं एक चित्त असेल तर चांगला आहे. नक्कीच चांगला आहे, नक्की म्हणजे खूपच नक्की. त्याचो मी बाबांच्या कृपेने अनुभवलाय. संसारामध्ये आम्ही पती पत्नीनं कधी एकमेकाचा अनादर केला नाही. मी 1 एकर शेती दान केली, पण लक्ष्मीला 2 वर्षे माहित नाही, परिवाराला पण माहित नाही. म्हणजे कुठलंही काम करताना आपल्यामध्ये पण तेवढी ऊर्जा असली पाहिजे. ती ऊर्जा केव्हा येते, जेव्हा आपण काहीतरी करू तेव्हा. परस्पर दुसऱ्याच्या याच्यावर नाही चालणार. आणि मग ते सगळं योगायोगाने होतं. तर नक्कीच बाबांनी सांगितलं संसार चांगला आहे आणि हा संसार फलद्रूप व्हावं, काम देण्यासारखा आपल्याला तो प्राप्त व्हावं म्हणून धर्माचं पालन करा, आई वडिलांची सेवा करा. आपण जे जगाला सुख दिलं जग आपल्याला सुख देईल. जगामध्ये जनतामध्ये जनार्दन आहे. आणि म्हणून पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा बाबांचे विचार घेऊन आपण जर चाललं
तर नक्की माझ्या मारुतीप्रमाणे समृद्धीसारखा आपला प्रवास होईल. समृद्धीनं एक 15 मिनिटं जेवढं जातं तेवढं इतर रोडनी 1 तास लागतो. म्हणजे 25% 75% प्रवास होतो, कारण तिथं पुढं कुणी येत नाही. त्याप्रमाणे हा राजमार्ग आहे. आणि बाबांचे विचार घेऊन आई वडिलांची सेवा करणं आपला धर्म आहे. आपल्या जीवनात कोणीतरी गुरु पाहिजे. गुरु तर खूपच आहे, पण सद्गुरू पाहिजे. आणि सद्गुरूंची आपल्याकडे लाईनच आहे. साईबाबा सद्गुरू आहे, जंगलेदास माऊली सद्गुरू आहे, जनार्दन स्वामी तर परमगुरू आहे. कारण त्यांनी निष्काम भावनेने हे सर्व काम केलेलं आहे. आणि आपल्या तिथे गंगा पण आहे. तेव्हा ही भारतभूमी अनादिकालापासून पवित्र आहे. इथे येऊन प्रत्येकाने कर्मच करायचे आहे, कारण कर्मच विशेष आहे. चांगले कर्म करा, आपल्या केसाला कोणी धक्का लावणार नाही. आणि म्हणून कर्म काय करावं काय करू नये हे संतांचे विचार आपण घेऊन चालूया. आणि नक्कीच महाराष्ट्र भाग्यवान आहे. त्याच्यामध्ये नगर जिल्हा खूपच आहे. कोपरगाव तालुक्यामध्ये साईबाबांनी सगळ्या जगाची मान्यता घेतलेली आहे. जनार्दन बाबू म्हणले तुम्हाला राजा व्हायचं आहे तर जनतेची मान्यता पाहिजे तर राजा होता येईल. त्याप्रमाणे साईबाबांनी जगाची मान्यता घेतली म्हणून एका वेळेला 4 जण डोकं टेकवतात. कायम गर्दी आहे. एक व्यक्ती चांगली वागते किती जीवाला सुख मिळतं. म्हणून इथं साई जनार्दन मंदिर आपण केलेलं आहे, कोणाकडे मागितलेलं नाही. आणि घाट पण काम झालेलं आहे, कोणाकडे मागत नाही. 27 वर्षात 2200 एकर शेती, लाल दगडात मंदिर बांधले, गुरुकुल काढले, गोशाळा काढली, गावागावात जाऊन इडापिडा काढली. काही टनानी गावरान तो लक्ष्मीनारायणाच्या हस्ते गुरुदेवांच्या मंत्राद्वारे दिला. म्हणून देवताही तृप्त आहे, माणसंही तृप्त आहे, प्राणी मात्र सुखी आहे. त्या बाबांचे विचार घेऊन आपण चालूया. आणि तुम्ही खूप सुंदर नियोजन केलं, तुम्हाला बाबांच्या वतीने धन्यवाद देतो. आणि राजवेश्वर ही दक्षिण वाहिनी गंगामाई आहे. हे भगवान सगळ्या देवांचं दैवत आहे. 30 कोटी देवांना कायमस्वरूपी पद दिलंय. शिवजींना मुलांवर चांगले संस्कार टाकले, तुमच्या आमच्याकडे तर विष पिले. जनार्दन बाबा म्हणे जगाचे दणके खणके सहन करा आणि जगाच्या उपयोगाला या. जीव गेला तरी पण जनतेची सेवा सोडू नये. बाबा म्हणले उत्तरायणमध्ये मृत्यू आला तर तो स्वर्गाला जातो, त्याला पुन्हा जन्म नाही. आपल्याला उत्तरायण नाही, दक्षिणायनमध्ये मृत्यू आला पाहिजे, कारण पुन्हा जन्म घ्यायचा, पुन्हा जनतेची सेवा करायची. आज बाबांनी तो मनामध्ये ध्यास केला आणि केली सेवा, म्हणून आज जनता बाबांचा शब्द खाली पडू देत नाही. बाबा म्हटलं का ते सगळं जोडून उभे असतात. आणि त्याच बाबांचे संस्कार आपल्यावर आहे. सगळ्या जगाला ते संस्कार लागावं हीच आपल्या बाबांकडे प्रार्थना करून प्रभू रामचंद्रांचे विचार घेऊन आपण संसारात चालूया. नमः पार्वती पते हर हर महादेव. बोलो राघवेश्वर भगवान की जय. जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. पवन सुत हनुमान की जय. हनुमान दादा सारखं काम करणार की जय. गंगामाई सारखं मन ठेवणार की जय. नेहमी आनंदित राहणार की जय. दुसऱ्याला आनंद देणार की जय. धन्यवाद. धन्यवाद. तर हे होते आपल्या सोबत आज श्री राघवेश्वर देवस्थानचे महंत मठाधिपती परमपूज्य राघवेश्वरानंद गिरीजी महाराज. तर आज आपण बाबांकडनं त्यांचा एक जीवन प्रवास इथपर्यंत येण्याचा कसा होता ते आपण आज बाबांकडनं जाणून घेतलेलं आहे. तर जवळजवळ लहानपणापासूनच बाबांच्या घरामध्ये एक धार्मिक आणि आध्यात्मिकतेचं वातावरण होतं. आणि त्याचप्रमाणे बाबांना जनार्दन स्वामींचा एक वारसा लागला. आणि त्याचबरोबर बाबांनी नाथभक्ती केली आणि त्याप्रमाणे बाबा आज इथपर्यंत पोहोचले. तर आज जवळजवळ 16 वर्षापासून बाबा श्री राघवेश्वर देवस्थानचे महंत मठाधिपती आहेत. आणि बाबा आल्यापासून या देवस्थानचा अतिशय छान प्रमाणे जो जीर्णोद्धार पण झाला. आणि त्याचप्रमाणे या मंदिराची पूर्णपणे बाबा आल्याच्या नंतर सुशोभीकरण बाबांनी या मंदिराचं वाढवलं. त्याबद्दल बाबा धन्यवाद. आणि असेच आशीर्वाद आपले सर्वांमागे राहू द्या. आणि त्याचप्रमाणे आपल्या सर्वप्रमाणे देवस्थानचं अतिशय छान प्रमाणे बाबांकडनं एक सुशोभीकरण झालंय. त्याबद्दल धन्यवाद बाबा. सर्वांना जय जनार्दन. जय.